नमस्कार, C24 मध्ये आपले स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पीक कर्ज मेळावा काँग्रेस नेत्यांनी उधळला. तहसीलदारांनी 15 मिनिटांमध्ये आटोपला मेळावा, त्यामुळे शेतकरी झाले आक्रमक. घोडेगावमध्ये सबजेलमधील आरोपीची गळफास लावून आत्महत्या. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह. मीडियाला लांब ठेवण्याचा प्रयत्न. मिरज पंचायत समितीमध्ये सत्ताधारी भाजप विरोधामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आक्रमक. आणि राहुरी सेतू कार्यालयामध्ये दाखले काढण्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची होतीये गर्दी. अवास्तव पैसे आकारून केली जातीये पालकांची लूट. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. मोताळामध्ये तहसील कार्यालयाच्या वतीनं पीक कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र यामध्ये कुठलीही चर्चा झाली नाही. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून न घेताच 15 मिनिटांमध्ये मेळावा आटोपण्यात आला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह काँग्रेस नेत्यांनी हा मेळावा उधळून लावलाय आणि तहसील कार्यालयामध्ये ठिय्या दिला. शासनानं कर्जमाफी केली, परंतु अद्यापही बँका कर्जमाफीमध्ये समाविष्ट असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार शासनाकडनं करण्यात येतोय. बँक अधिकाऱ्याकडनं शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते, अशी माहिती मोठ्या प्रमाणात समोर येते. याकरता तहसील कार्यालयाच्या वतीनं पीक कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु सदरच्या मेळाव्यामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा अथवा शेतकऱ्यांच्या समस्या न जाणताच 15 मिनिटांमध्ये हा मेळावा आटोपता घेण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदरचा मेळावा हा उधळून लावला आणि शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबतच्या त्रुट्या या बँक अधिकाऱ्यांच्या समोर सोडवण्यात याव्या, अशी मागणी करत तहसील कार्यालयामध्ये ठिय्या दिलाय. शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित मिळावं, राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत, विविध मागण्यांसाठी काँग्रेस नेते शरदचंद्र पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत उपस्थित बँक अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांच्या असलेल्या या समस्या आणि त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणारी असभ्य वागणूक याबाबत तहसीलदार यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जो मागील 2-3 दिवसाच्या अगोदर पिंपरीगौडी येथे आणि एक फसवा शेतकरी मेळावा आयोजित केला होता. मी प्रथम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी धिक्कार करतो आणि शेतकऱ्यांना अपमानजनक वागणूक देणाऱ्या या भारतीय जनता पार्टीच्या शासनाचा सुद्धा या ठिकाणी मी निषेध या ठिकाणी करतो. आज परत मोताळा येथे कोणालाही पूर्वसूचना न देता, कल्पना न देता माननीय तहसीलदार साहेब व त्यांचे सर्व बँकेचे सहकारी यांनी एक मेळावा मोताळा या ठिकाणी आयोजित केला आणि हा मेळावा आयोजित करत असताना कोणत्याही एखाद्या शेतकऱ्याला या ठिकाणी बोलावण्यात आलं नाही, त्यांना काही केलं नाही. आणि हे सर्व करत असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला या ठिकाणी माहीत पडलं की या ठिकाणी मेळावा सुरू आहे, तर आम्ही तिथे गेलो. तर एक अतिशय फसवा मेळावा, फक्त प्रोसिडिंगवरती 16 लोकांच्या सह्या त्या ठिकाणी होत्या आणि फक्त 16 त्या ठिकाणी जवळपास 400 कास्तकार हजर असताना सुद्धा फक्त 16 लोकांच्या सह्यांनी त्या प्रोसिडिंगवर घेतल्या. अशा प्रकारचा मेळावा यांनी या ठिकाणी केला. मग त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो. शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि शेतकऱ्यांनी यांना घेराव केला आणि घेराव केल्यानंतर त्यांना तिथे त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. त्यांना प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी देता आले नाही, म्हणून आम्ही हा आजचा मेळावा सुद्धा या ठिकाणी उधळून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि अक्षरशः त्यांना आम्ही या ठिकाणी पिटवून लावलं. एवढं. शिवाजी मामणकर, C24 बुलढाणा. साई आदर्श मल्टीस्टेटच्या 18व्या शाखेचे 15 जून रोजी हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते उमरे येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती होती. अहमदनगर जिल्ह्याच्या अर्थप्रणालीमध्ये हजारो समाधानी खातेदारांच्या विश्वासास पात्र राहून तोच विश्वास, तीच सेवा, तीच सुरक्षा देणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेटची 18वी शाखा उमरे इथे सुरू झाली आहे. साई आदर्श मल्टीस्टेटच्या 18व्या शाखेचा 15 जून रोजी हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य श्री सुरेश शेठ वाबळे होते.
तसेच कडूभाऊ काळे, दत्तात्रय आडसुळे, शामराव निमसे, बजरंग तनपुरे, साहेबराव दुशिंग, विजय ढोकणे, विलास ढोकणे, सुनील आडसुळे, नवनाथ ढोकणे, शहराम आडसुळे, संतोष ढोकणे, अण्णासाहेब तारडे, ज्ञानदेवराव क्षीरसागर तसेच उमरे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. यावेळी संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी उमरे शाखेमधील कर्मचाऱ्यांची ओळख उपस्थित मान्यवरांना करून दिली आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संस्थेला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्यात. ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रात पतसंस्थेत काम करतो त्यावेळेस नगर जिल्ह्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन एक चांगला आहे. स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील असतील, डॉक्टर राजेश तनपुरे असतील, वैष्णवी थोरात असतील, मोठमोठे हुले पाटील असतील, बाबा असतील, ह्या लोकांनी सहकाराची मूर्तोड 1950च्या शतकाच्या नगर जिल्ह्यात लावली. साखर कारखान्याची चळवळ असेल, नागरी बँकांची चळवळ असेल, पतसंस्था असतील, दूध डेअरी असतील, प्राथमिक विकास सोसायटी असतील, खरेदी विक्री संघ असतील, अनेक संस्था ह्या जिल्ह्याचे म्हणजे उभ्या केल्या. काळाच्या ओघात त्या काही बंद पडल्या असतील, चुकीचं व्यवस्थापन असेल. परंतु त्यानंतर जे 2000 नंतर जे नागरिक पतसंस्थांची चळवळ सुरू ह्या नगर जिल्ह्यामध्ये 940 नागरिक पतसंस्था आहेत. पैकी जवळजवळ 30-32 पतसंस्था बंद पडलेल्या आहेत. DDRच्या मिटिंगला काय आम्ही असतो ते 4 लोकांनी नागरिक पतसंस्था बंद पडल्या. त्या चुकीच्या लोकांचं व्यवस्थापन असेल, संचालकांना प्रशिक्षण नसेल, मॅनेजर लोक चांगले नसतील, म्हणून ते चुकीच्या गैरकारभाराच्या पतसंस्था पडल्या, बंद पडल्या. त्याच्यामध्ये सातत्याने आम्ही ऑडिट रिपोर्ट वाचल्याच्या असं लक्षात आलं. सोने तारणामध्ये जास्त लोकांनी धोका खाल्ला. सोनार आणि मॅनेजरचं पुढं कनेक्शन असेल तर बेंटेक सारखं सोनं घेऊन त्या पतसंस्थेत ठेवलं जातं आणि ती संस्था अडचणीत. बिना तारणी कर्ज दिलं, जवळचे नातेवाईक, जवळचे मित्र आहेत, ज्या त्यांना कर्ज त्यांची वसुली होत नाही म्हणून संस्था अडचणी झाल्या. त्या ज्या ठेवीदाराने आपल्यावर विश्वास ठेवला असतो तो ठेवीदार सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक वेळी ठेवीदाराचा डोळ्यासमोर हे ठेवून जर आपण कामगार त्याला निश्चित पतसंस्था चांगल्या चालतात. सामान्य माणसाची आधार असलेली चळवळ आहे. ग्रामीण भागामध्ये आपण जेव्हा सांगतो कुठलीही राष्ट्रीयकृत बँक तुम्हाला दार उभं करत नाही. रकीबाईंनी सांगितलं आणि सत्य आमच्या गावात सुद्धा देना बँके, देवाळी देना बँके, राष्ट्रीय बँक आहे. काय परिस्थिती राष्ट्रीय बँकांची? राष्ट्रीय बँकांची अशी परिस्थिती आहे, तुम्ही आता परवा वाचला असताना 21 राष्ट्रीयकृत बँक देशामध्ये आहे. पैकी 19 बँकांचा तोटा किती आहे? 87,000 कोटीचा तोटा आहे. आत्ताच उद्धव महाराजांच्या हस्ते संपन्न झालेले आहे आमच्या सह्यादर्श मल्टीसेक्टर उमरे शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमास श्री कडूभाऊ काळे, नागेबाबा मल्टीसेक्टरचे चेअरमन ही आता आमच्या शुभेच्छा. आमचे सहकारी मित्र आदरणीय कपाळप्पा आणि त्यांच्या सहकार्याने रावरी तालुक्यातील उमरे या गावात आज महाराष्ट्र भूषण उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे. आम्ही उमरे गावाच्या वतीने आमच्या सगळ्या मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सह्यादर्श मल्टीस्टेटला शुभेच्छा देतो. सह्यादर्श मल्टीस्टेटच्या शाखेसाठी मी शुभेच्छा देतो. समर्पण केले आणि 100 शाखा अशी ज्या पद्धतीने त्यांनी उभारले आहे ते साधू संतांच्या भूमीत आहे. त्यामुळे निश्चितच यशाचं शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी इच्छा व्यक्त करतो. आज सह्यादर्श मल्टीस्टेटच्या उमरे शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक सन्माननीय उद्धव महाराज, सुरेश शेठजी, मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशजी वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व नागेबाबा मल्टीस्टेट चेअरमन कडूभाऊ काळे, सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी उमरे शाखेचा उद्घाटन समारंभ पार पाडलेला आहे. त्यानिमित्तानं सह्यादर्श मल्टीस्टेटच्या शाखेच्या निमित्तानं उमरे गावच्या वैभवात भर घालण्याचं काम निश्चित स्वरूपात आम्ही केलेलं आहे. अनेक दिवसापासून या ग्रामस्थांची या संदर्भात इथे शाखा असावी अशी मागणी होती. या निमित्ताने आपल्यात पूर्ण झालेली आहे. या माध्यमातून काम करीत असताना अनेक सुविधा त्या ठिकाणी आम्ही देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न या शाखेच्या माध्यमातून केलेला आहे. लाईट बिल भरणं असेल, त्याचप्रमाणे RTGS NFT असेल किंवा IMPS असेल, सुट्टीच्या दिवशी राष्ट्रीयकृत बँका ज्या दिवशी बंद असतील त्या दिवशी 2 लाखापर्यंत
पैसे ट्रान्सफरची सुविधाही आम्ही त्या ठिकाणी चालू केलेली आहे. ठेवीला योग्य असं व्याजदर, त्याचप्रमाणे सोनेतारण कर्ज सेवा अशा अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न या उमरी शाखेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. याचा सर्वांनी त्या ठिकाणी याचा लाभ घ्यावा. आणि या ठिकाणी एकच जिल्हा बँक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या माध्यमातून चांगली सोय त्या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी, सभासदांनी, आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रपरिवारांनी सायादर्श मल्टीशेडच्या या शाखेचा निश्चित स्वरूपात या ठिकाणी या शाखेला सहकार्य करावं, या संधीचा फायदा घ्यावा आणि निश्चित स्वरूपात ही उमरे ब्रँच त्या ठिकाणी आमची भरभराटीला गेल्याशिवाय राहणार नाही अशी त्या ठिकाणी आशा बाळगतो. आणि सर्व या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल या चळवळीच्या वतीनं, आमच्या संस्थेच्या वतीनं, संचालक मंडळाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय सरकार. मनोज साळवेसह महेश दाणे, C24 तास, राहुरी. पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये BA कला शाखेचा इतिहास आणि समाजशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना कोणतीही कल्पना न देता मराठी माध्यमामधून बंद करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि उपप्राचार्य यांच्या केबिनच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये BA कला शाखेचा इतिहास आणि समाजशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना कोणतीही कल्पना न देता मराठी माध्यमामधून बंद करण्यात आला. त्यामुळे या शाखेमधील सर्वच विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य यांच्या केबिनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. महाविद्यालयास नुकतीच विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे, म्हणून विद्यापीठ आता परस्पर निर्णय घेणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केलाय. 1 वर्ष मराठी माध्यमामधून शिक्षण घेतल्यानंतर अचानक BA कला शाखेचा इतिहास समाजशास्त्र विषय मराठीमधनं बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. याबद्दल विद्यार्थ्यांनी खेद व्यक्त केलाय. आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू, असे यावेळी विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितलंय. याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनानं योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलंय. आहे की गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी FIBAचे विद्यार्थी होतो. आम्हाला या ठिकाणी यावर्षी हिस्ट्री विषय घ्यायचा आहे आणि बाकीच्यांना सोशोलॉजी घ्यायचा आहे. या फर्ग्युसन महाविद्यालय जरी ऐतिहासिक असलं, आमचे जे HOD होते ते आम्हाला प्रिपेअर करत गेले की बाबांनो तुम्ही पुढच्या वर्षी हिस्ट्री घ्या, पुढच्या वर्षी सोशोलॉजी घ्या. आणि अचानक यावर्षी काय झालं की आमचे विषय बंद करण्यात आले, फक्त मराठी माध्यमाचे, की ज्या मराठी माध्यमाच्या इतिहास विषयाला 40 पैकी 32 मुलं विषय घेण्यासाठी तयार होते, बंद केलं. इंग्लिश मिडियमचे 21च मुलं घेत आहे, तरी त्यांना मान्यता देण्यात आली. आम्हाला असं सांगण्यात आलं की आपल्याकडे या ठिकाणी इतिहास विभागाला मान्यताच नाही. आम्ही मान्य करतो. मग मागच्या वर्षी मान्यता कुठून होती? जेव्हा आम्ही या ठिकाणी उपप्राचार्य सरांना विचारलं, उपप्राचार्य सर असं म्हणतात की ज्या ठिकाणी आमच्याकडनं मागच्या वर्षी चूक झाली, माहीत असलेली चूक पुन्हा पुन्हा करणं हा गुन्हा नाही का? बरं, आम्हाला अचानक सांगण्यात आलं, या ठिकाणी कुठली नोटीस लावण्यात आली नाही, काही लावण्यात आलं नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ होते. आमचा सरळ आरोप आहे की यांना मराठी माध्यम या कॉलेजमधून बंद करायचं आहे आणि फक्त इंग्लिश मिडियमची उच्च स्टेटस आणि आर्थिक दृष्ट्या प्रबळ असलेली मुलं या कॉलेजमध्ये घेण्याचा तर यांचा विचार नाही ना, हा या ठिकाणी आमचा आरोप आहे. आणि कुठलं फर्ग्युसन कॉलेजचा हा नाव मोठं आणि लक्षण खोटं अशा प्रकारचा ह्यांचा हा सगळ्या प्रकारे चालू आहे. विद्यापीठ दर्जाचं असलेलं हे कॉलेज मराठी माध्यमांना डावलण्याचा हा प्रयत्न करते. यासाठीच ऑटोनॉमस होण्याच्या मार्गावर होतं का काय, आणि हाच त्यांचा मोठा अट्टहास होता का काय? विद्यार्थ्यांना डावलायचं. ग्रामीण भागातले विद्यार्थी तर लाखोच्या संख्येने ह्या फर्ग्युसनमध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यांना ॲडमिशन मिळत नाही, तेही मराठी माध्यमातून. मग हे जे इन्स्टिट्यूट आहे हे चालवायचं कोणासाठी का? फॉरेनच्या विद्यार्थ्यांसाठी हे फर्ग्युसन कॉलेज आहे का, अशा माझ्यासारख्याला प्रश्न पडतोय. जर तात्काळ प्राचार्यांनी दखल नाही घेतली तर इथं आम्ही आत्ता सध्या आमरण उपोषण करतोय. जर याची दखल नाही घेतली तर आत्मदहनाचाही इशारा आम्ही आपल्या माध्यमाच्या समोरून देत आहोत. अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED TV, कलर TV, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर,
होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. गोडगाव येथील सब जेलमध्ये 4 विविध गुन्ह्यामधील ठेवण्यात आलेल्या आरोपी सुरदास काळे यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. तेव्हा आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. तर या घटनेपासून मीडियाला लांब ठेवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये एका आरोपीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली आहे. सुरदास उर्फ कुक्या काळे असं आरोपीचं नाव आहे. मंचर पोलिसांनी त्याला 13 जून रोजी अहमदनगर पोलिसांकडून ताब्यात घेतलं होतं. तिथे त्यांनी लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे केलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला 4 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आरोपीनं त्याला अंथरण्यासाठी दिलेल्या ब्लँकेटची रस्सी बनवून टॉयलेटच्या खिडकीला गळफास घेतलाय. सुरदासनं गेल्या वर्षी लांडेवाडी येथील घरामध्ये दरोडा टाकून एका महिलेवरती बलात्कार केला होता. त्याला त्या गुन्ह्यामध्ये अहमदनगर पोलिसांनी अटक केली होती. तो मूळचा श्रीगोंदा येथील असून त्याच्यावरती नगर, बेलदवाडी आणि मंचर येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. मंचर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असता त्यानं नगर, बेलदवाडी आणि लांडेवाडी येथील एकूण 4 गुन्ह्यांची कबुली दिली होती. घटना कळताच घटनास्थळी पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेद हक, ॲडव्होकेट SP तेजस्विनी सातपुते, DYSP राम पठारे, LCP दयानंद गावडे घटनास्थळी दाखल झाले. झालेली घटना दुर्दैवी असून याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाहीये. दरम्यान या प्रकरणामध्ये मीडियाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं कोपरगावमध्ये 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा गुरुवारी बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमामधनं लष्करी सैनिकांपासून ते नामांकित कंपन्यांच्या CEO पदाकरता आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारचं उत्तम दर्जाचं शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना घडवल्यामुळे जगामधील सर्व ठिकाणांवरनं येथील शिक्षित तरुणांना 20,000 रुपयांपासून ते 9 लाख रुपये मासिक पगारापर्यंत नोकऱ्या देण्यासाठी विविध कंपन्यांची इथे स्पर्धा निर्माण झाली आहे, अशी माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष वसाई बाबा संस्थांचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे यांनी दिली आहे. संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधील 10वी 12वी गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा गुरुवारी श्री बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमितदादा कोल्हे यांनी उपस्थितांचं स्वागत केलंय. संजीवनी अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉक्टर AG ठाकूर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री A मिरीकर, डॉक्टर शेंडगे यांनी 10वी 12वी नंतर असणाऱ्या शिक्षणाच्या संधी आणि त्या दृष्टीनं संजीवनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या विषय या संदर्भात माहिती दिली आहे आणि विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसबद्दल मार्गदर्शन केलं आहे. याप्रसंगी संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, प्राचार्य डॉक्टर DN क्यातनवार, भाजप तालुका अध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, उत्तर नगर शिवसेनेचे कैलास जाधव, संचालक अशोक अवताडे, निवृत्ती वणकर, साईनाथ रोहमारे, भास्करराव भिंगारे, पोपटराव पगारे, फकीरराव बोरणारे, पांडुरंग शिंदे, राजेंद्र नरोडे, राजेंद्र कोळपे, सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, हरिभाऊ गिरमे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, सर्व संचालक, आजी माजी संचालक, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
यावेळी श्री विपिनदादा कोल्हे म्हणाले की माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी कष्टकरी वर्गाची मुलं मुली मुंबई, दिल्ली, कलकत्ता येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं शिकली पाहिजे म्हणून 1982 मध्ये संजीवनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे आणि आज त्याचा वटवृक्ष झालाय. संजीवनीमध्ये सदैव विनामूल्य मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आलंय. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला आकार देऊन आपल्या पालकांचं स्वप्न पूर्ण करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक साहेबराव दवंगे यांनी करून आभार मानलेत. सत्कारासाठी आलेल्या पालकांनी संजीवनी कॅम्पसची प्रत्यक्ष पाहणी करून येथील प्रत्येक शाखेशी संपर्क करून अभ्यासक्रम आणि अवांतर माहिती प्राध्यापकांकडून जाणून घेतली आहे. हा जो उद्देश होता की ज्यावेळेस आपण सुरुवात केली की कोपरगाव तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या 10वी आणि 12वी पास झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना आपल्याला कुठं जायचं, कोणत्या दिशेने आपल्याला मार्गदर्शन करायचं हे सुचत नसतं. त्यांच्या पालकांनाही त्या पाल्याला सांगता येत नाही. आणि आम्ही पाहतो की नेहमीच आमच्या इथं पत्रकार मित्र उपस्थित आहेत. ते लेख देत असतात किंवा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. अनेक तज्ञ मंडळीचे लेख पेपरमधून येत असतात. तर त्यावरती काही शंका असल्यास, व्यक्तिगत हितगुज करायचे असल्यास त्या विद्यार्थ्याला त्यांच्या पालकाला काही लक्षात येत नाही की कुठं गेलं पाहिजे. आणि त्याची बऱ्याच जणांची आर्थिक स्थिती नसते की पुण्या मुंबईला कुठेतरी जायचं. कन्सल्टन्सी तिथं असतात, हजारो रुपये त्या ठिकाणी ते घेतात आणि मग मार्गदर्शन करतात. जे मार्गदर्शन बऱ्याच वेळेस आपल्या ग्रामीण भागाच्या मुलांना समजत नाही. अशा वेळेस त्याला कुठेतरी मार्गदर्शन झालं पाहिजे. त्यांचा सत्कार करत असताना पुढच्या कोणत्या दिशेने त्यांनी त्यांची वाटचाल करायची यासाठी खरा हा मुख्य उद्देश होता. तो ज्ञानाने किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे ज्ञानाचा किती मोठा खजिना आहे, हा खरा त्याचा थर्मोमीटर असतो. आणि म्हणून आमच्या संजीवनी उद्योग समूहामध्ये कारखान्यामध्ये काम करणारा एक गेस्ट हाऊसचा शिपाई, त्याचा मुलगा सुद्धा पुणे विद्यापीठामध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणून या कॉलेजमधून पास आउट झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरायचं कारण नाही. दुसरा तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे, घाबरायचं नाही. मेडिकलला जायचं असतं तरी सुद्धा तुम्हाला मेडिकलला जाऊ शकतात. त्या पद्धतीचं आपण उच्च कोटीचं शिक्षण कसं देता येईल. आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय पोलीस साहेबांनी ज्यावेळेस या सगळ्या कॉलेजेस इथं उभा राहायचा प्रयत्न केला, एकच उद्देश होता की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला उच्च कोटीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. जून महिना आला की पालकांची धावपळ सुरू होते. जूनच्या 15 तारखेपर्यंत सर्व शाळा सुरू होतात. त्यामुळे बाजारामध्ये वह्या पुस्तकं खरेदीसाठी पालकांसह शाळकरी मुलं गर्दी करतात. 1 महिन्यांच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना वेध लागतात ते शाळा सुरू होण्याचे. त्याची तयारी देखील 15 दिवस अगोदरच सुरू होते. पुण्यामधील अप्पा बळवंत चौक येथील स्टेशनरी दुकानामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. गणवेश खरेदी, वह्या पुस्तकं, स्कूल बॅग्स खरेदी यासाठी इथे गर्दी झाली आहे. त्यामुळे बाजारपेठा गजबजल्या आहेत. प्रिंटेड बॅगऐवजी यंदा प्लेन आणि रंगीबेरंगी बॅग्स मुलांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे यावर्षी देखील महागाईची काहीशी झळ स्टेशनरी साहित्यांना बसली आहे. 15% दरवाढ करण्यात आली असली तरी पालकांच्या समोर दुसरा पर्याय नसल्यामुळे वस्तू खरेदी कराव्याच लागत आहेत. जया राजेवडेकर, अप्पा बळवंत चौकात माझं श्री राजेवडेकर नावाने दुकान आहे. आमच्या दुकानात नेहमी आपल्या शाळा, कॉलेज, ऑफिस वगैरे सगळ्यांना लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक सगळ्या असतात. पण या दिवसात आता ह्या आठवड्यात, शेवटच्या आठवड्यात शाळेची लगबग सुरू होते. 15 तारखेपासून शाळा सुरू होणार आहे. त्याच्यामुळे शाळेच्या खरेदीसाठी पालकांची आणि मुलांची
दोघांची एकदम घाई गर्दी झुंबड उडालेली आहे. प्रत्येक मुलाला हवं असते प्रिंटेड किंवा कार्टूनची सॅक, आईवडील मागे लागलेले असतात टिकाऊ आणि प्लेन सॅक हवी म्हणून. त्याच्यासाठी त्यांची मारामारी सुरू असते आणि त्यांना पटवण्यासाठी आमची मारामारी सुरू असते. त्याच्यामुळे टिफिन बॅग पण असतात त्याच्याबरोबर. शाळेच्या जोडीला छत्र्या पण लोक घेतात मुलांच्यासाठी. सॅकमध्ये प्रिंटेड सॅक जास्त खपतात, पण ह्या वर्षीपासून कलरफुल पण विदाऊट प्रिंट अशी म्हणजे कार्टून प्रिंट नसलेली सॅक लोक जास्त प्रिफर करतात. पण काही लोकांचं असतं की टिकाऊच हवी आहे आपल्याला, काही लोक फॅन्सी हवी असतात. पण एक मात्र पालकांचा ट्रेंड आहे की मूल कितीही लहान असलं तरी बॅग आम्हाला मोठी हवी, हे एक फार असतं. दुसरीला आहे किंवा CBSE बोर्ड आहे, SSE बोर्ड आहे, क्लासचं शाळेचं वगैरे लागतं, त्या हिशोबाने त्यांच्या बॅगा घेण्याचं प्रमाण असतं. बरोबरीने टिफिन बॅग पण आहे. टिफिन बॅगमध्ये पण 3-4 व्हरायटी येतात. कार्टून प्रिंट येतं, प्लेन येतं, वॉटरप्रूफ येते, कॉटनमध्ये पण येतं. मला 4थी जातो मी गेलो. मला पुस्तकं घेतलेत, वह्या माझ्या घरी मागच्या वर्षी घेतलेलं ते आहे. माझ्या बहिणीला कंपोज घेतले, पेन्सिला घेतल्यात, खोडलबर शॉर्पनर घेतले. नवीन स्कूल बॅग घेतली की नाही? आदिनाथ. मी सतीश. माझी मुलं 4थी आणि 6वीला आहेत. तर उद्या शाळा सुरू होते. माझी दोन्ही मुलं मराठी मीडियममध्ये आहेत. पण आज शेवटचा दिवस असल्यामुळे फार गर्दी आहे, पण खरेदी तर करावंच लागणार आहे. तर माझी मुलं मराठी मीडियममध्ये आहेत. सर्व वह्या, पुस्तकं, वॉटर बॅग, काही नवीन जुनं काय असेल ते आम्ही डागडुजी करून वापरून आता सध्या नवीन घ्यायला आलेलो आहे. काही जुनी पुस्तकं मिळतात ते पाहतोय. आणि फार गर्दी आहे, पण ते घ्यायलाच पाहिजे. कारण अन्न, वस्त्र, निवारा जसं गरज आहे तसं शिक्षणाची गरज आहे. त्याच्यामुळं काही पालक आपल्या मुलांसाठी सर्व काही करतात. धन्यवाद. RN बुक एजन्सी. यावर्षीप्रमाणे दरवर्षी पण यावर्षी मार्केटला खूप गर्दी आहे. यावर्षी जरा शाळा थोड्या लेट चालू झाल्यात, पण तरी पण आणि 10वीचं पुस्तक पूर्ण सिलेबस चेंज झाल्यामुळे सगळे पुस्तकं अवेलेबल झालेले आहेत यावर्षी. दरवर्षी कमी येत असतात. यावर्षी पूर्ण सेट एकदम एकत्र आल्यामुळे मार्केटला चांगली गर्दी आहे. आणि वह्या होलसेलमध्ये आउटसाईडपेक्षा जास्त प्रमाणात स्वस्त मिळतात, त्यामुळे मार्केटला इथं बाहेरून लोक जास्त प्रमाणात येतात. नाही, पुस्तकाच्या किमती 5-10 रुपये मागे पुढे नाही तर त्याचप्रमाणे रेंज आहे. समजा गेल्या वर्षी 550ला सेट होता, यावर्षी 614पर्यंत सेट गेला आहे 10वीचा. अमोल उतमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मिरज पंचायत समितीमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आक्रमक झाले. यावेळी सभागृहाच्या नूतनीकरण उद्घाटन कार्यक्रमावरती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटनेच्या 10 सदस्यांनी बहिष्कार टाकला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात आलाय असा आरोप करण्यात येतोय. मिरज पंचायत समितीमध्ये सत्ताधारी भाजप विरोधामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी आघाडीचे सदस्य आक्रमक झालेत. इथे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये उद्घाटन कार्यक्रमामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी आघाडीच्या 10 सदस्यांनी बहिष्कार टाकलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात आलंय. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी हा कार्यक्रम फक्त भाजपाच्याच पुरता मर्यादित ठेवला आहे असा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान मिरज समितीच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचं उद्घाटन खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी सर्व सदस्यांना सबुरीचा सल्ला दिलाय. निवडणुकीपुरते पक्षीय राजकारण करावं, मात्र विकास कामामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन काम करावं असं मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलंय. आजच्या सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटनेच्या 10 सदस्यांनी जी बहिष्कार टाकला. पंचायत समिती एकोप्याने चाललेलं होतं, विषय चांगला ह्याच्यावर आलेला होता. एकमेकांच्या सहकार्यानं कार्यक्रम करायचं ठरलं होतं.
सभागृहात काम पण चालेल चांगलं. नूतनीकरणाच्या कामाचं आम्ही देखभाल पण वरचीवर करत होतो. सभागृहाचं कामाचं नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही कार्यक्रम घ्या म्हणून सांगितलं त्यांना. सभापती सदस्य सगळी 22 सदस्यांच्या पण मनात होतं. पण हा हेकेकोर आमदार, ह्या आमदारानं सुरेश खाडेंनी हे प्रोटोकॉल न पाळता हा कार्यक्रम घ्या, भाजपच्या ह्याच्यातनं असा कार्यक्रम घ्या, आमदार खासदारांना बोलून घ्या. आमचं म्हणणं काय होतं, काँग्रेसचे मोहनराव कदम, राष्ट्रवादी जितेंद्रराव पाटील, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, ह्या सर्वांना सामावून घ्या. प्रोटोकॉलला जायचं असं, त्या प्रोटोकॉलप्रमाणे तुम्ही कार्यक्रम घ्या. आपण सगळे आनंदाने कार्यक्रम करूया. ह्या आनंदाला ह्या आमदारांनी ह्या दुधाचं दही केलं. ह्या आमदारांचा जो हेकेकोर स्वभाव आहे, ह्यामुळे या पंचायत समितीची बदनामी होत आलेली आहे. आत्तापर्यंत कधीही सत्ता काँग्रेसची होती, राष्ट्रवादीची असली तरी पण कधीही कोणत्याही नेत्यानं, आमचे कैलासवासी मदन भाऊंनी सत्ता काँग्रेसची असताना कधीही या पंचायत समितीत कधीही बघितलेलं नाही. सभापती निर्णय घेते, सभापती जावा तिथं म्हणायचे. कधी फोनवर सुद्धा बोलत नव्हते, आम्हाला लोक पाठवून देते. पण ह्या आमदाराचं उठसूट ह्या पंचायत समिती स्वतःची प्रॉपर्टी असल्याकडे हा आमदार वागायला आले आहेत. ह्यांना या विधानसभा इलेक्शनला ह्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय ह्या आता भागातले लोक ग बसणार नाहीत. एवढंच ह्या निमित्तानं बहिष्कार टाकलेला या 10 सदस्यांचं मी अभिनंदन करतो. सगळ्यांनी एकमुखीनं बहिष्कार टाकला. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. भोकरदन तालुक्यातील पिंपरी तळेगाव येथील खटकाळ नदीवरती असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपरी तळेगाव येथील खटकाळ नदीवरती असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम गेल्या 2 ते 3 वर्षांपूर्वी बंद पडलं. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं. मात्र येथील स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा करून बंद पडलेला कोल्हापुरी बंधारा सुरू करण्यात आला होता. मात्र तो बंधारा देखील अतिशय निकृष्ट दर्जाचा झालाय. त्यामध्ये सिमेंटचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यात मोठमोठे भगदाड पडलेत. त्यामध्ये रिकाम्या सिमेंटच्या गोण्या दाबण्यात आल्यात आणि त्यातल्या त्यात येण्या जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीमधनं रस्ते केले होते, ते देखील दाबले नाही आहेत. आणि त्या बंधाऱ्यावरती पाणी मारण्यासाठी असलेल्या शेतकऱ्यांचे पैसे देखील दिले गेले नाही आहेत. येथील सुपरवायझरनं आणि ठेकेदारांनी याकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर असे निकृष्ट दर्जाचं काम मुळीच झालं नसतं. याकडे प्रशासनानं लक्ष देऊन येथील शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यासाठी फोडलेले बंधारे आणि साईट वॉलमधील भरती लवकरात लवकर रिपेअर करून द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून करण्यात येते. अंकुश अंभोरे, C24 तास, जालना. 2 वर्षांनंतर तुरुंगवासामधनं बाहेर आले आणि जामिनावरती सुटलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये दाखल झाले. तिथे समर्थकांकडनं ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. यावेळी छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झालेत. यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तब्बल 2 वर्ष तुरुंगामध्ये असलेले आणि अलीकडेच जामिनावरती सुटलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ हे 2.5 वर्षांच्या कालावधीनंतर नाशिकमध्ये दाखल झाले. तुरुंगामधनं सुटल्यानंतर हे काका पुतणे पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. दरम्यान पाथर्डी फाट्यावरती भुजबळ समर्थकांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह समता परिषदेचे आणि सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मी भुजबळ अशा नावाच्या टोप्या घातल्या होत्या. सुमारे 3 तास भुजबळ काका पुतण्यांची मिरवणूक इथे काढण्यात आली. भुजबळ यांचं जोरदार स्वागत करून विविध गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. त्यानंतर भुजबळांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय. यावेळी भुजबळ म्हणाले की माझ्या अडचणीच्या काळामध्ये एक नाशिककर म्हणून तुम्ही माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहिलात. त्याबाबत सर्वांचे आभार मानतो. तुम्ही दिलेले प्रेम कधीच विसरणार नाही. तुमचे प्रेम माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबियांवरती राहील असा विश्वास व्यक्त करतो. माझ्या सुटकेसाठी मागे तुम्ही लोकांनी एक मोठा मोर्चा काढला, तो क्षण मी कधीच विसरणार नाही, अशा शब्दामध्ये भुजबळांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. यावेळी त्यांचे पुतणे समीर भुजबळ आणि पुत्र पंकज भुजबळ उपस्थित होते. त्यानंतर पंचवटीमधील गणेशवाडीच्या महात्मा फुले पुतळा यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते श्री दिलीप खैरे, जीजी चव्हाण, समाधान जाधव, अरुण गीते, नरेश पाटील, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, अंबादास खैरे, नाना मोकळ, चिन्मय गाडे, अनिल परदेशी, भूषण गायकवाड, आर्यन मोकळ, रामनाथ थोरात, दत्ता मंडलिक, गणेशवाडी मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश दराडे, सतीश मंडलिक, शंतनू शिंदे, बाप्पू सोनोने, सुभाष काठे, भालचंद्र भुजबळ, मारुती खैरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इथे मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वृत्तसंकलन विभाग C24 तास नाशिक. सावेडीच्या महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदितांचं स्वागत करून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे आणि सुनीता बगाडे यांच्याकडून मोफत दप्तरांचं वितरण करण्यात आलंय. परिस्थिती अभावी शैक्षणिक खर्च उचलू न शकणाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन उपमहापौर अनिल बोरुडे यांनी केलंय. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. शासनाच्या विविध योजना राबवून त्या माध्यमामधून मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण केलं जात आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून आलाय. मुलांची संख्या शाळेमध्ये वाढतीये. परिस्थिती अभावी शैक्षणिक खर्च उचलू न शकणाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन उपमहापौर अनिल बोरुडे यांनी केलंय. सावेडीच्या महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे आणि सुनीता बागडे यांच्यामार्फत मोफत दप्तरांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर अनिल बोरुडे, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, अतिरिक्त उपायुक्त विलास वालगुडे, प्रबोध दळवी, पूजा दळवी, मुख्याध्यापिका मंगला गायकवाड, अभय ठाणगे, शुभांगी सुरसे, निलोफर पठाण, ज्योती ताळके, जामगावकर, शारदा साळवे आदी उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब वाकळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयाचे विशेष कौतुक करून सुनीता बागडे यांनी मुलांना मोफत दप्तर उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सुनीता बागडे म्हणाल्या की सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. मुलांची पुस्तकं आणि शालेय साहित्य सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे दप्तरांचं मोफत वितरण केलंय. सध्याच्या काळामध्ये शिक्षणाला फार महत्त्व आहे. जो शिकेल तोच आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. तसेच पालकांनी देखील आता जाणीवपूर्वक मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं लक्ष द्यावं असं त्या म्हणाल्यात. सर्वांना शुभेच्छा. आपण सुरुवात कशी करतो, पाटी आणि पुस्तक एवढा सुरुवात करतो, पण आपलं पूर्ण त्या पाठी पुस्तकाच्या पुढं पूर्ण आपलं भविष्य, आपलं आयुष्य, पूर्ण भविष्य आणि चांगलं कर्तृत्व आपण तिथून आपलं करिअर बनवतो. असं हे शिक्षण फार महत्त्वाचं. आजच्या काळामध्ये शिक्षणाला एवढी गरज आहे, त्यामुळं मुलांना शिक्षणाची फार गरज आहे. तर डॉक्टर मॅडमसारख्या जर शिक्षणाला प्रोत्साहन देऊ, जर पुढे अशा मुलांना जर पुढं प्रोत्साहन दिलं तर ही मुलं फार अगदी पुढं पोहोचून त्यांचं करिअर करू शकतात. आणि इथून पुढं सावित्रीबाई फुलेच्या आमच्या संस्थेमार्फत जे काही मदत असेल तर ते आम्ही इथून पुढं पण त्यांना मदत करू. खरं मुलांना तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर आजच्या कलियुगामध्ये जो शिकन तोच ठिकाण अशी सध्याची परिस्थिती. त्यामुळे मुलांना तुम्हाला सांगतो, आपले जे आई वडील आहे ते आपल्याला एवढं म्हणजे दिवसभर कष्ट करून आपल्याला शाळेत पाठवितात. त्याच्यामुळे तुम्ही मुलांना अभ्यास करा, आईवडिलांचं नाव कमा. मी मनापासून विनंती करतो. व आज आम्हाला इथं बोलावलं, आमच्या हस्ते जे पुस्तक व दप्तर वाटण्याचा कार्यक्रम ठेवला. व मी गायकवाड मॅडमला मी एक सुचितो, इथून पुढे मी आमच्याकडून काही जर मदत लागली तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तसंच मी बाबासाहेब वाकळे व बागडे मॅडम यांचं बी मी कौतुक करतो की त्यांनी जे दरवर्षीप्रमाणे जे त्यांना मुलांना दर टायमाला सहकार्य करतात, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उपमहापौर बोरुडे साहेब, सन्माननीय स्थायी समिती सभापती, उपस्थित सर्व मान्यवर, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग व माझ्या विद्यार्थी बांधवांनो, या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात होताना आपण वृक्षारोपण केलेलं आहे. तर आपण यावर्षी असं हे केलं आहे की माध्यमिक विद्यार्थ्यांच्या जेवढी संख्या आहे, पटसंख्या खाजगी आणि महापालिकेच्या, तर प्रत्येक विद्यार्थ्या एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना आपण या वर्षी आयोजित केलेली आहे. शासनाकडून आपल्याला 28,000 वृक्षारोपणाचा इष्टांक दिलेला आहे. त्याप्रमाणे उद्यान विभागाचे मसे यांनी सगळं नियोजन केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपल्या ओपन स्पेसमध्ये आपण वृक्षारोपण करणार आहोत. त्याचा आज शुभारंभ झालेला आहे. आपल्या शाळेचं अनेक कार्यक्रमाला या ठिकाणी मी येत असतो. सावेडीची शाळा जसं आता सभापती महोदयांनी सांगितलं की खरोखरच
अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी ह्या मुलं आहेत आणि शेवटचा घटक म्हणजेच या शाळेचे विद्यार्थी. तर अशा विद्यार्थ्यांना अनेक मान्यवरांनी दप्तरं दिली, पुस्तकांचं आता वाटप होणार आहे, काही विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात आपण दिलेलं आहे. तर मराठी शाळा ही खरा त्याच्यातला पाया आहे विद्यार्थ्यांचा. कारण की आता सहज एक 2 आठवड्यापूर्वी याचं वाचण्यात आलं की आता पालकांचा इंग्रजी शाळेकडून मराठी शाळेकडे मुलांना पाठवण्याचा कल आता सुरू झालेला आहे, की त्यांना समजून चुकलेलं आहे की मातृभाषेतलं शिक्षण हेच खरं शिक्षण आहे आणि त्या विद्यार्थ्याला जर अधिक चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगायचं असेल तर त्याला मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. तो अधिक चांगल्या पद्धतीनं अवगत करतो. आणि आपण बघितलं तर जपान सारखे जसे देश आहेत त्याच्यामध्ये सर्व ज्यांचं शिक्षण आहे हे त्यांच्या मातृभाषेतून असतं. इतर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ती आत्मसात केलेली आहे. तर त्याची सुरुवात आपल्या इथं ह्या मराठी शाळा आहेत. एकेवेळी असं होतं की पटसंख्या आणि मुलं मिळवण्यासाठी शिक्षकांची धावपळ आणि धडपड असायची. तर मला असं वाटतं की हा काळ बदलेल आणि पुन्हा एकदा जसं आपण म्हणतो की ओल्ड इज गोल्ड आणि ही जी सुरुवातीची कन्सेप्ट होतं आम्ही मराठी शाळेतूनच शिकलेलो आहे. आणि अशा शाळेतून जर विद्यार्थी हा शिकला तर त्याला जनमानसाची सर्वसामान्य प्रश्नांची अधिक जाण असते. आणि या सर्व लहान मुलांना मी त्यांच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. 10वी-12वी परीक्षांच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची अनेक दाखल्यांसाठी सेतू कार्यालयामध्ये मोठी गर्दी होते आणि या संधीचा फायदा घेऊन सेतूवाले 3 ते 4 पटीने जास्त रक्कम पालकांकडून उकळतायत. राहुरीच्या सेतू कार्यालयामध्ये असाच काहीचा प्रकार सध्या सुरू आहे. 10वी-12वीच्या परीक्षांच्या निकालानंतर पालक आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात पुढील प्रवेशाचे. 12वीच्या परीक्षेनंतर उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर अनेक दाखल्यांची पुढील प्रवेशासाठी गरज असते. नेमकी याच गोष्टीची संधी साधून सेतूवाले गैरफायदा घेऊन आपलं उखळ पांढरं करून घेत आहेत. केवळ शासकीय शुल्क 20 ते 30 रुपये असताना पालकांकडनं 3 ते 4 पट रक्कम उकळली जाते. ही लूटमार थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राहुरी येथील सेतूमध्ये सध्या विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी आहे. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला, राष्ट्रीयत्व, रहिवासी दाखला, डोमिसियल दाखला अशा विविध दाखल्यांसाठी गरज पडते. पालकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या कागदपत्रांची गरज असल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात. राहुरी महसूल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते. आज 10वी-12वीचे नुकतेच निकाल लागलेले असून
शाळेच्या ॲडमिशनसाठी सेतू कार्यालयामध्ये पालक वर्ग विद्यार्थी वर्ग हेलपाटा मारतात. तर या ठिकाणी त्यांना लागणारे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल ड्रायव्हर्सचे दाखले, जे काही दाखले आहेत सेतू कार्यालयातून पूर्ण विद्यार्थ्यांना मिळावे, जेणेकरून त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं नाही पाहिजे. तर आम्ही या ठिकाणी बघतोय की बरेचसे पालक येत आहेत, विद्यार्थी येत आहेत, विद्यार्थिनी येत आहेत, त्यांचे घरचे लोक येत आहेत, त्यांना कुठल्या प्रकारचे दाखले वेळेत मिळत नाही. जर वेळेत दाखले मिळाले तर काही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचं जीवनाचंही नुकसान होऊ शकतं. म्हणून इथल्या तहसील कचेरीमध्ये असलेल्या सेतू कार्यालयातून आणि तहसीलच्या आवारातून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले मिळावे अशी चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण तहसीलदारमार्फत किंवा जिल्हा कलेक्टर आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करावी की जास्तीत जास्त करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले मिळावे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यामुळे प्रवेश प्रक्रिया सर्व शाखांच्या आता चालू झालेली आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या प्रकारचे दाखले जसे की रहिवास दाखला, नॉन क्रिमिनल, उत्पन्नाचा, जातीचा दाखला याच्यासाठी सर्व सेतू कार्यालय माही सेवा केंद्रामध्ये झुंबर उडवलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना पालकांना मी जाहीर आवाहन करत आहे, कुठल्याही माही सेवा केंद्रावर जी काही प्रिस्क्राईब्ड फी आहे त्याच्यापेक्षा 1 रुपया जादा देऊ नये. जर अशी कुठं अडवणूक पिळवणूक होत असेल तर तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा. तहसील कार्यालयाकडूनही प्राप्त झालेल्या सर्व दाखल्यांच्या अर्जांचा निपटारा ताबडतोब करण्याची आम्ही तसदी घेत आहोत. तरी कुणाची अडचण होणार नाही. कुणाला कोणत्याही पातळीवर जर अडचण आली तर माझ्याशी त्यांनी संपर्क साधावा, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपलं काम करून द्यावं ही सर्वांना नम्र आवाहन करत आहे. मनोज साळवेसह महेश दाणे, C24 तास, राहुरी. मिरजेमध्ये दिव्यांग मित्र अभियान संपन्न झालंय. दिव्यांग हे समाजाचे एक घटकच आहेत. त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू असं प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलंय. या शिबिरामध्ये 2215 दिव्यांगांची नोंद करण्यात आली आहे. मिरजेमध्ये दिव्यांग मित्र अभियान संपन्न झालंय. दिव्यांगांना समाजानं आपलंसं केलं पाहिजे हे वेगळं नाविन्यपूर्ण अभियान आहे. या अभियानामार्फत तळागाळामधील दिव्यांगांना मदत करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. त्या अनुषंगानं महाराष्ट्रामधील पहिले ते सांगली जिल्ह्यामधील हे ऐतिहासिक दिव्यांग अभियान आहे. या अभियानामध्ये दिव्यांगांनी मोठी उपस्थिती लावली होती. दिव्यांग हे समाजाचा एक घटकच आहेत. त्यामुळे त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलं आहे. दिव्यांग मित्र अभियान अंतर्गत मिरज पंचायत समिती, जिल्हा परिषद सांगली आणि केंद्रीय सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांगासाठी काम करणारी ऑल्मिको यांच्या संयुक्त विद्यमानं मिरज तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थींची मिरज हायस्कूल मिरज इथे तपासणी करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये 2215 दिव्यांगाची नोंद झाली आहे. यावेळी मिरज पंचायत समिती सभापती काकासाहेब धामणे, उपसभापती जनाबाई पाटील तसेच प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत तसेच सर्व विभागाचे अधिकारी इथे उपस्थित होते. दिव्यांगाची या शिबिराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये 2215 जणांची नोंदणी करण्यात आली. जे वंचित दिव्यांग राहिले आहेत त्यांची तपासणी देखील नंतर करण्यात येणार आहे. ऑल्मिको कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिव्यांगाची तपासणी केली आहे. अशा पद्धतीचं शिबिर मंचर पंचायत समितीमार्फत पहिल्यांदाच झाल्यामुळे इथे दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ऑल्मिको कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांची तपासणी इथे केली आहे. अशा पद्धतीचं शिबिर मिरज पंचायत समितीमार्फत पहिल्यांदाच झाल्यामुळे दिव्यांगांची इथे मोठी गर्दी झाली होती. दिव्यांग मित्र अभियान हे जिल्हा परिषदेनं या जिल्ह्यामध्ये एक वेगळं नाविन्यपूर्ण अभियान म्हणून हातामध्ये घेतलं आणि खऱ्या अर्थानं आज मिरज तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि नगरपालिका महापालिका यांच्या वतीनं एक संयुक्तरित्या खूप चांगलं अभियान या ठिकाणी पार पडतं. विशेषतः या अभियानाच्या माध्यमातून त्यांची नोंदणी करणं आणि त्यांना शेवटपर्यंत लाभ आणि मदत होण्यापर्यंत या अभियानाचे अंतिम टप्प्यामध्ये अभियान निघालेलं आहे. विशेषतः मी आपल्या वतीनं या महापालिका कार्यक्षेत्रामधल्या असणाऱ्या दिव्यांग मित्रांची मदत होण्यासाठी ऑल्मिको कंपनीसाठी केंद्र शासनाची कंपनी या ठिकाणी तपासणी करून साहित्य देण्याची या ठिकाणी भूमिका घेतली. तर महापालिकेने जरी पुढाकार घेतला तरीसुद्धा आमच्या या दिव्यांग मित्रांना महापालिका कार्यक्षेत्रातल्या सगळ्यांना या ठिकाणी मदत होऊ शकते आणि त्यांनी याच्यासाठी निश्चितपणानं भविष्यातल्या काही दिवसांमध्ये पुढाकार घ्यावा. त्यांनासुद्धा या ठिकाणी आपण मदत करू आणि या जिल्ह्यामधला राज्यामधलं एक ऐतिहासिक या अभियान
म्हणून पुढे येतं आहे याचा आम्हा सर्वांना या ठिकाणी अभिमान. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बुलढाणा शेगावमध्ये मान्सून लांबल्यामुळे भीषण पाणी टंचाई जाणवते. इथं टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे आणि टँकरवरती पाणी भरताना मोठी गर्दी होते, त्यामध्ये अपघात देखील घडतायत. बुलढाणा शेगाव आधीच पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे. येथील नागरिकांच्या डोळ्यामध्ये मान्सून लांबल्यामुळे आता पाणी आलंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरवरती पाणी भरत असताना मोठी गर्दी उसळते, त्यामुळे अपघात सुद्धा घडतायत. शेगाव तालुक्यातील चिंचोली या 5,000 लोकवस्ती असलेल्या गावामध्ये सुद्धा अशीच भीषण परिस्थिती पाहायला मिळते. 5,000 लोकसंख्या आहे. आमच्याला पाणी होत नाही. कोणाचा हात मोडते, कोणाला पाय मोडते. या टँकरवर गर्दी किती होते. कोणाला डोके फुटले, कोणाचं काही फुटलं. आमच्याला पाणी होत नाही. कोणाचा हात मोडला, कोणाला पाय मोडला. काय करा, काही जणांचे कंबळले मोडले. इथल्या लोकांचं पाणी नाही होत बा 2 टँकरात. काही लक्ष ठेवून राहिले तुमचे टँकर पाठवलं, भरपूर चांगलं काम केले का बरं. हे माणूस ही गोष्ट केली, पण याच्यात परिवर्तन काय होऊन राहिलं. आपण आमदार आहे, 5-6 हजार लोक माणसासाठी आहे. 2 टँकरमध्ये काय म्हणू. तुम्ही आमदार आहात ना, सरकार सगळं व्यवहार तुमचा. नळ योजना आमच्या याची, पाणी पुरवठा आहे. मग काय करायचं तिथं. हा पाहणा परिस्थिती काय होऊन राहिली ती. या जग्या खाली लोक घेऊन राहिले, भरून करून राहिले. काय करा आता. या गोष्टीसाठी जिम्मेदार कोणा, तुम्ही आहे की कोणा, प्रशासका काय, कोणा जिम्मेदार मला गोष्टी सांगितल्या. जिम्मेदार कोणा या गोष्टीसाठी. याले पैसे कोण भरून देईन आता, तुम्ही सांगा ना. हो राव, काय करा परिस्थिती. गावाची 5,000 हे पब्लिक लोकसंख्या आहे. या गावात 2च आमदार साहेबांनी 2 पाणी टँकर पाठवलेले आहेत. तरी आम्ही या गावाचे नागरिक म्हणून मी एकच सांगतो की आमदार साहेबांना आणखी टँकर पाणी द्यावं. नाही तर नाही झालं तर आमची पाणी पुरवठा एवढी वापस देऊन द्या. आम्हाला पाणी पुरवठा आवश्यक आहे, कारण की 9पर्यंत पाणी पुरवठा येईल आहे पाणीचा. तेवढीच आमच्या आमदार साहेबाला निवेदन आहे की तेवढी 9पासून आमचे चिंचोली गाव फक्त 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर त्याने पाणी पुरवठा नळ योजना आमच्या गावाला करून द्यावी, एवढीच आमची विनंती आहे. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित असा संदेश देत हेल्मेट वापरण्याबाबत दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं नेवासा पोलीस स्टेशन ते शेवगाव विभाग पोलीस उपअधीक्षक कार्यालयापर्यंत हेल्मेट जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या पुढाकारानं आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं मोटरसायकल चालवताना हेल्मेटचे फायदे तसेच हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशन ते शेवगाव पोलीस उपअधीक्षक कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रस्त्यावरती अपघातापासून सुरक्षिततेसाठी दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर प्राधान्यानं करावा असा संदेश देणाऱ्या हेल्मेट जनजागृती रॅलीचा शुभारंभ नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, गोपनीय विभागाचे बाळासाहेब घोगरकर, संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ वाघमारे, रामनाथ कोळपे, पंडित मुंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रॅलीला झेंडा दाखवण्यात आला. ही रॅली नेवासा फाटा भेंडा कुकाना मार्गाने शेवगाव उपअधीक्षक कार्यालयामध्ये पोहोचली. या रॅलीचे स्वागत उपविभागीय पोलीस कार्यालयातील हेड कॉन्स्टेबल आव्हाड, पोलीस कर्मचारी नाईक, महिला पोलीस अध्यक्ष रेश्माताई चांडक, विधी अधिकारी कुंजर मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल कुसारे, लिपिक कर्मचारी कांबळे, महिला कर्मचारी मुंगसे यांनी केले. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे, महिला जिल्हा अध्यक्ष रेश्माताई चांडक, रामनाथ कोळपे, पंडित मुंगसे यांच्या हस्ते हेल्मेट जनजागृतीचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पत्रकांचं वाटप करण्यात आलं. या पत्रकामध्ये हेल्मेटमुळे पूर्णपणे चेहरा झाकलेला असल्यामुळे अपघातापासून त्याचा बचाव होतो, हेल्मेटची समोरची काच चांगली गुणवत्तापूर्ण असली पाहिजे, हेल्मेटचा रंग सर्वसाधारण असला पाहिजे असे मुद्दे नमूद करण्यात आलेत. या रॅलीमध्ये पुरुषांबरोबर महिला देखील सहभागी झाल्या होत्या. यामध्ये रवींद्र भणगे, सोमनाथ वाघमारे, पांडुरंग मोरे, बाळासाहेब भवार, माऊली थडक, उत्तम ससाने, ज्ञानेश्वर धायगुडे, तिलोद चव्हाण, कुसुम ससाने, सुविता काशीद, सुरेखा खरचर, साखरबाई ससाणे, लक्ष्मी खरचर, रेखा माऊलीकर, रुपाली बहिरवार आदी सहभागी झाले होते. मी कुसुमताई आप्पासाहेब ससाने, पोलीस मित्र कमिटीची मी तालुका अध्यक्ष आहे आणि
हेल्मेट जनजागृती अभियान म्हणजे ही जी आमचे मुंगशे सरांनी नेवासापासून तर शेवगावपर्यंत जी रॅली काढली ती एक हेल्मेट जनजागृतीच नाही तर आपल्या शरीराचं एक संरक्षण आणि यामधून समाजकार्य देखील घडतं. आम्ही महिलासुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही गड मोठा देवी अशा ठिकाणी आम्ही पण एक बंदोबस्तासाठी प्रयत्न करतो आणि आम्ही देखील बंदोबस्ताला असतो. शरीराचं संरक्षण नसून समाजाला एक मंत्र आहे की आपलं डोकं जर ठीक असलं, डोकं जर चांगलं राहिलं तर आपलं पूर्ण शरीर देखील चांगलं राहू शकतं. म्हणून ही हेल्मेट रॅली अति महत्त्वाची आहे. दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही हेल्मेट रॅलीचं नियोजन केलं होतं. त्यामध्ये आम्ही नेवासा पोलीस स्टेशन ते शेवगाव पोलीस स्टेशन या दरम्यान आम्ही काढली. त्यामध्ये आम्ही लोकांना हेल्मेट वापरण्याचे फायदे आणि हेल्मेटमुळं जे ॲक्सिडेंट वगैरे होते ते जे रोखण्याचे प्रयत्न आम्ही हे लोकांपर्यंत. शंकर नामदे, C24 तास, नेवासा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पीक कर्ज मेळावा काँग्रेस नेत्यांनी उधळला. तहसीलदारांनी 15 मिनिटांमध्ये आटोपला मेळावा, त्यामुळे शेतकरी झाले आक्रमक. घोडेगावमध्ये सबजेलमधील आरोपीची गळफास लावून आत्महत्या. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह. मीडियाला लांब ठेवण्याचा प्रयत्न. मिरज पंचायत समितीमध्ये सत्ताधारी भाजप विरोधामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आक्रमक. आणि राहुरी सेतू कार्यालयामध्ये दाखले काढण्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची होतीये गर्दी. अवास्तव पैसे आकारून केली जातीये पालकांची लूट. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर वर्तमानात बिनधास्त.